नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉईंटचा भागाकार पाहणार आहोत. पहिले एक्झाम्पल 6/100. तर हे गणित आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. सुरुवातीला जर आपण मूळच्या पद्धतीने बघितले तर 6 त्यानंतर भागिले आणि 100 या प्रकारे आपल्याला सांगितले आहे. त्यानंतर आपण जर इथे बघितले तर 6 हे 100 पेक्षा लहान आहे. त्यामुळे इथे आपल्याला शून्याचा भाग लावावा लागेल. म्हणजेच 100 शून्य 0. त्यानंतर 6 मधून 0 गेले तर उरले 6. त्यानंतर इथे आपल्याला इथे 6च्या पुढे कोणताही अंक नाही की जो आपण खाली घेऊ शकतो. त्यामुळे इथे आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे आणि पॉईंट दिल्यामुळे इथे आपण 0 लिहू शकतो. त्यानंतर परत जर आपण बघितले तर 60 हे 100 पेक्षा लहान आहे. त्यामुळे परत इथे आपल्याला शून्याचा भाग लावावा लागेल. म्हणजेच 100 शून्य 0. त्यानंतर परत 60 मधून 0 गेले. परत उरतील 60 आणि ते आपण एकदा पॉईंट घेतलेला होता. त्यामुळे इथे परत आपण एक 0 देऊ शकतो. त्यानंतर 100 पेक्षा 600 मोठे आहे. म्हणजे इथे 600ला 100ने भाग जाऊ शकतो. तर 100चा पाढा आपण म्हणला तर 100 सक 600 आणि त्यानंतर इथे 600 मधून 600 वजा केले तर उरतील 0. म्हणजे इथे पूर्ण भाग गेला आणि आपल्याला उत्तर मिळाले 0.06. हे झाले आपल्या नेहमीच्या पद्धतीने. आणि जर आपल्याला ट्रिकने सोडवायचे असेल तर इथे आपल्याला दिलेले आहे 6/100. ते आपण सुरुवातीला आहे तसे लिहून घेतले. त्यानंतर इथे 6 आहे म्हणजेच 6.0 सुद्धा आपण इथे असे लिहू शकतो आणि हे 100 आपण 100.0 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आणि इथे एकदा पॉईंट दिलेला आहे. त्यामुळे इथे पॉईंटच्या पुढे आपण कितीही शून्य दिली तरी या संख्यांची किंमत आहे तीच राहणार आहे. त्यानंतर इथले जर 2 शून्य आपल्याला घालवायचे असतील म्हणजे या पॉईंटपासून जर आपल्याला इथपर्यंत यायचे असेल तर खालती जर आपण 2 पॉईंट सरकवले डावीकडे तर वरती सुद्धा आपल्याला 2 पॉईंट डावीकडे सरकवावे लागणार आहेत. तर इथून जर हे दशांश चिन्ह आपण डावीकडे 2 स्थळे सरकवली तर खालती तयार होईल आपल्याला 1.0 आणि वरती जर 2 दशांश स्थळे आपण डावीकडे सरकवली तर पहिले इथे जाईल 6 होईल. त्यानंतर अजून एक पुढे म्हणजे 0.06. तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.06. दिलेली कोणतीही संख्या असते तिचा पाया नसतो तेव्हा तिचा पाया हा 1 असतो. म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.06 आणि 0.06चा पर्याय क्रमांक हा 3 आहे. तर या प्रकारे आपण साध्या पद्धतीने आणि ट्रिक्सने सुद्धा सोडवू शकतो. ट्रिक्सने सोडवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो पॉईंट आहे तो आपण जर उजवीकडे सरकवला तर जेवढी घरे अंशात आपण सरकवणार तेवढीच घरे छेदात सुद्धा सरकवायची आहेत आणि तसेच डावीकडे जर सरकवले तर जेवढी घरे आपण अंशात सरकवणार डावीकडे तेवढीच छेदामध्ये सुद्धा डावीकडे घरे सरकवायची आहेत. तरच तुम्हाला बरोबर उत्तर मिळून जाणार आहे. पुढचे उदाहरण 12/100. तर सुरुवातीला आपण आहे ते गणित खालती लिहून घेतले. तर 12/100 हे आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 12 आपण 12.00 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो आणि 100 आपण 100.00 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर जर आपल्याला इथे छेदस्थानी 1 आणायचे असेल तर हे दशांश स्थळ आपल्याला 2 घरे डावीकडे सरकवावे लागणार आहे. त्यामुळे छेदामध्ये होईल 1.0. त्यानंतर अंशामध्ये सुद्धा आपण 2 घरे डावीकडे सरकवणार. कारण छेदामध्ये आपण 2 घरे सरकवली डावीकडे त्यामुळे अंशामध्ये सुद्धा आपण हे दशांश स्थळ 2 घरे डावीकडे सरकवणार आहोत. त्यामुळे इथे अंशात तयार होईल 0.12. म्हणजे इथे आपल्याला मिळून जाईल 0.12 आणि 1.0 म्हणजेच 1 म्हणजेच 0.12. हे आपल्याला इथे उत्तर मिळून जाईल आणि 0.12चा पर्याय क्रमांक हा 1 आहे. तर या प्रकारे आपण या टाईपची गणिते सोडवू शकतो. पुढचे उदाहरण 6.6/1.1. तर सुरुवातीला आपण आहे ते गणित आहे तसे खालती लिहून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला हे जे पॉईंट बघितले तर अंशामध्ये सुद्धा एक दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह आहे आणि छेदामध्ये सुद्धा एक दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह आहे. तर ही दशांश चिन्हे आपण जर उजवीकडे सरकवली
तर आपल्याला दोन्ही पूर्णांक संख्या मिळून जातील आणि त्यानंतर भाग लावणे सोपे जाईल. त्यामुळे इथे अंशामध्ये जर आपल्याला एक घर पुढे सरकवायचे असेल तर इथे अंशामध्ये होईल 66 आणि अंशामध्ये आपण एक घर पुढे सरकवले दशांश चिन्ह, त्यामुळे छेदामध्ये सुद्धा एक घर दशांश चिन्ह आपण पुढे सरकवणार आहोत. त्यामुळे छेदामध्ये तयार होईल 11. त्यानंतर 66 भागिले 11 केले तर 11 एके 11, 11 सहग 66. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 6 आणि 6चा पर्याय क्रमांक हा 2 आहे. हेच गणित आपण दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. ते म्हणजे इथे आपल्याला 6.6 भागिले 1.1 दिलेलं आहे. तर याला आपण अंशामध्ये सुद्धा 10 ने गुणणार आहोत आणि छेदामध्ये सुद्धा 10 ने गुणणार आहोत. इथे आपण 10 का घेतले? कारण इथे एका दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह आहे. त्यामुळे ते आपण एकच्या पुढे एकच शून्य घेतलेलं आहे आणि अंशाला 10 ने गुणले तर छेदाला सुद्धा 10 ने गुणावे लागते. तरच त्या किमती समान राहतात, म्हणजे आहे तशा राहतात. त्यानंतर इथे 6.6 ला जर 10 ने गुणले तर इथे अंशामध्ये होईल 66 आणि इथे 1.1 ला 10 ने गुणले तर इथे छेदामध्ये होईल 11. म्हणजे ही स्टेप आपल्याला इथे मिळून गेली. त्यानंतर याला जर भाग लावला तर परत आपल्याला इथे 6 हे उत्तर मिळून जाईल. तर तुम्ही या दोन पद्धतीमधली जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. हे जे सांगितले आहे ते तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. जर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने सोडवू शकता. पुढचे उदाहरण 6 भागिले 3.6. तर ते आहे तसे आपण खालती लिहून घेणार आहोत. त्यानंतर अंशामध्ये बघितले आपण तर इथे एक दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह आहे आणि हे दशांश चिन्ह जर आपण उजवीकडे सरकवले तर आपल्याला अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्हीकडे पूर्णांक संख्या मिळून जातील. त्यानंतर त्यांना भाग देणे सोपे जाईल. तर सुरुवातीला दिलेल्या संख्यांचे पूर्णांकात रूपांतर करायचे, म्हणजे दशांश पूर्णांकाचे पूर्णांकात रूपांतर करायचे. तर त्यासाठी आपल्याला इकडे जर आपण एक घर सरकवले उजवीकडे छेदामध्ये तर अंशामध्ये सुद्धा आपल्याला एक घर उजवीकडे सरकावे लागणार आहे. इथे 6 म्हणजे 6.0 सुद्धा आपण या प्रकारे लिहू शकतो. तर एक घर पुढे सरकवले तर अंशामध्ये होईल 60 आणि इकडे छेदामध्ये सुद्धा एक घर उजवीकडे सरकवले तर छेदामध्ये होईल 36. म्हणजे इथे थोडक्यात आपण काय केले तर इथे अंशाला आणि छेदाला 10 ने गुणले. त्यानंतर इथे आपल्याला 60 भागिले 36 मिळालेले आहे. त्याला जर आपण 6 ने भाग लावला तर इथे 6 36 आणि 6 60. म्हणजे इथे आपल्याला मिळाले 10/6. त्यानंतर 6 ने 10 ला भाग लावला तर 6 एक्के 6. त्यानंतर वरती 6 एक्के 6 राहिले 4. त्यानंतर 4 हे 6 पेक्षा लहान आहे. त्यामुळे इथे आपण पॉईंट घेतला. पॉईंट घेतल्यामुळे इथे एक शून्य आपण देऊ शकतो. त्यानंतर 6 36. परत 40 मधून 36 गेले तर 40 मधून 36 गेले तर परत उरतील 4 आणि परत पॉईंट घेतल्यामुळे परत इथे आपण शून्य देऊ शकतो आणि परत येणार आहे ते 6 36. परत राहिले 4 आणि हे परत पुढे असेच वाढत जाणार आहे. म्हणजे इथे 1.666 या प्रकारे आपल्याला पुढे मिळणार आहे. त्यामुळे हे आपण 1.67 या प्रकारे लिहू शकतो आणि 1.67चा पर्याय क्रमांक हा 3 आहे. पुढचे उदाहरण 0.44 भागिले 0.11. तर सुरुवातीला आपण दिलेले जे उदाहरण आहे ते आहे तसे खालती लिहून घेणार आहोत. त्यानंतर इथे जर आपण बघितले तर इथे सुद्धा 2 दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह आहे आणि छेदामध्ये सुद्धा 2 दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह आहे. त्यामुळे इथे जर आपण हा पॉईंट 2 दशांश स्थळे उजवीकडे सरकवला तर इथे अंशामध्ये आणि छेदामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णांक संख्या मिळून जातील. किंवा इथे 100ने जर अंशाला आणि 100ने छेदाला गुणले तरी सुद्धा आपल्याला पूर्णांक संख्या इथे अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळून जातील. त्यामुळे हा पॉईंट जर 2 घरे उजवीकडे सरकला तर अंशामध्ये होईल 44 आणि इथे छेदामध्ये होईल 11. त्यानंतर इथे 11ने जर 44ला भाग लावला तर 11 एक्के 11 आणि 11 चोक 44. त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळून जाईल 4 आणि 4चा पर्याय क्रमांक हा 2 आहे. पुढचे उदाहरण
64 भागिले 0.08. तर सुरुवातीला आपल्याला जे उदाहरण दिलेले आहे ते आपण आहे तसे खालती लिहून घेतले. त्यानंतर इथे बघितले तर अंशात पूर्णांक संख्या आहे आणि छेदामध्ये दशांश पूर्णांकात संख्या आहे. तर इथले जर आपल्याला पॉईंट घालवायचे असतील तर हे दशांश स्थळ आपल्याला पलीकडे 2 घरे सरकवावे लागेल. म्हणजे इथे छेदाला पण आपल्याला 100ने गुणावे लागेल आणि अंशाला सुद्धा 100ने गुणावे लागेल. इथे 100 का घेतले? कारण इथे पॉईंटच्या नंतर 2 दशांश स्थळे होती, त्यामुळे इथे 1च्या पुढे 2 शून्य आपण देऊन टाकले. त्यानंतर 64 एक्के 64 आणि पुढचे 2 शून्य आहे तसे लिहून टाकले आणि ते 0.08ला जर 100ने गुणले तर हे 2 दशांश स्थळ पुढे जातील. म्हणजे इथे छेदामध्ये होईल फक्त 8 म्हणजेच 8.0. त्यानंतर इथे भाग लावला तर 8 एक्के 8 वरती 8 8 64 आणि पुढचे 2 शून्य आहे तसे लिहून टाकले. तर इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 800 आणि 800चा पर्याय क्रमांक हा 2 आहे. इथे मी दोन्ही पद्धतीने सोडवून सांगितले आहे. ते म्हणजे 100ने अंशाला आणि छेदाला गुणायचं आणि दुसरी म्हणजे पॉईंट सरकवायचे. या दोन्हीतली एक जरी पद्धत लक्षात ठेवली तरी तुम्ही हे उत्तर काढू शकता. पुढचे उदाहरण 0.0042 भागिले 0.07. तर सुरुवातीला दिलेले जे गणित आहे ते आपण आहे तसे खालती लिहून घेणार आहोत. त्यानंतर इथे जर आपण बघितले तर इथे दोन्ही संख्या ह्या पॉईंटमध्ये आहेत म्हणजे दशांश पूर्णांकात आहेत आणि इथे जर अंशामधले जर आपल्याला पॉईंट घालवायचे असतील तर इथे पॉईंट नंतर 4 घरे आहेत. ती 4 घरे आपल्याला उजवीकडे सरकावावी लागतील. म्हणजेच इथे अंशाला आपल्याला 1 आणि त्याच्या पुढे 4 शून्य म्हणजे अंशाला 10,000ने गुणावे लागेल. तसेच छेदाला सुद्धा 10,000ने गुणावे लागेल. तेव्हा आपली अंशामधील इथे 4 घरे पुढे सरकणार आहेत आणि छेदामधली सुद्धा 4 घरे दशांश चिन्ह पुढे सरकणार आहे. अंशामधली जर 4 घरे दशांश चिन्ह पुढे सरकली तर अंशामध्ये होईल 42 आणि छेदामध्ये जर 4 घरे पुढे सरकली तर इथे छेदामध्ये होईल 700. म्हणजे इथे आपल्याला मिळाले 42 भागिले 700. त्यानंतर इथे जर 7ने भाग लावला तर 7 एक्के 7 7 सक 42 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 6 भागिले 100. इथले 1 आणि पुढचे 2 शून्य आहे तसेच. त्यानंतर इथे जर आपण हे पॉईंट उजवीकडे वाढवत गेलो तर या संख्या वाढत जाणार आहेत आणि हे जर पॉईंट आपण इकडे डावीकडे नेले तर इथे छेदस्थानी 1 येईल आणि म्हणजे फक्त आपल्याला अंशस्थानची किंमत मिळून जाईल. त्यामुळे हे जर पॉईंट आपण डावीकडे 2 घरे सरकवली तर छेदस्थानी आपल्याला मिळून जाईल 1.0 आणि छेदस्थानी 2 घरे डावीकडे सरकवली त्यामुळे अंशस्थानी सुद्धा 2 घरे डावीकडे सरकवावी लागणार आहेत. त्यामुळे अंशस्थानी इथे आपल्याला मिळून जाईल 0.06 म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.06 आणि याचा पर्याय क्रमांक हा 4 आहे. पुढचे उदाहरण 0.045 भागिले 0.009. तर सुरुवातीला आपण दिलेले जे गणित आहे ते आहे तसे खालती लिहून घेणार आहोत. त्यानंतर आपण बघितले तर अंशामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरे आहेत आणि छेदामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरे आहेत. त्यामुळे आपण इथे 3 घरे दशांश चिन्ह पुढे सरकवणार आहोत. तर इथे अंशामध्ये आपल्याला मिळून जाईल 45 आणि छेदामध्ये मिळून जाईल 9 म्हणजेच 45.0 आणि 9.0. त्यानंतर इथे जर आपण भाग लावला तर 9 एक्के 9 आणि 9 पाचा 45 त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 5. तर या प्रकारे आपण या ट्रिकने दिलेल्या दशांश पूर्णांकाचे पटकन उत्तर काढू शकतो. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.